मटण्याच्या बोट्यासाठी, कागदी नोटासाठी, दारूच्या घोटासाठी तुम्ही जर विकलं जाल तर तुम्ही पिढी विकताय। दाबा सिलेंडर आणि हाकला दलिंदर। उभ्या झोपडपट्टीपेक्षा आडवी झोपडपट्टी बरी होती। प्रस्थापित जरी माझ्या पुढे बलाढ्य असले तर यांना पाणी पाजायची ताकद माझ्याकडे आहे। एक आमदार आहेत स्टँडिंग आणि एक नगरसेवक आहेत। ह्यांना लाजा वाटल्या पाहिजे। या आरक्षणाला विरोध करणारी ही राष्ट्रवादी आहे। ह्या आरक्षणाच्या वर्गीकरणाला सपोर्ट करणारी राष्ट्रवादी आहे। येणाऱ्या चौथ्या पिढीचं वाटोळं करणारी राष्ट्रवादी आहे। बाबासाहेब म्हणतात मीठ मिरचीसारखं तुमचं मत विकू नका, तुमच्या आई बहिणीची इज्जत विकल्यासारखी असते। जय भारत, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अनेक सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केलेले आहेत आणि अनेकांचे उमेदवारी अर्ज जे आहेत बाद झालेले आहेत, काहींचे वैध झालेले आहेत। वैध झालेल्यांनी आता झपाटून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आता आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मनोजी गरबडे आपल्यासोबत आहेत। त्यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलेलं आहे आणि जागृती न्यूजचं मला आमदार व्हायचे या सदराच्या अंतर्गत त्यांची आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मनोजी आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे। थँक्यू। दर्शक हो, तुम्हाला एक नम्र निवेदन आहे, सोशल मीडिया हाच आपला मीडिया आहे। सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन द्या, त्यांना सपोर्ट करा। जागृती न्यूजला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करण्यासाठी जॉईन बटन दाबा। गरबडेजी, आम्ही आपल्याशी मला आमदार व्हायच्या या सदराच्या अंतर्गत आपल्याशी चर्चा करत आहोत। नेमकं मला हे सांगा की तुम्हाला आमदार का व्हायचे? मला आमदार व्हायचं नाहीये, तर मला जनतेचा सेवक व्हायचा आहे। आमदार ही फक्त पदवी आहे आणि या जनतेची सेवा करण्यासाठी मला ती ऑथेंटिक जी पदवी दिलेली आहे ती मला घ्यायची आहे आमदार बनण्यासाठी। तर आमदार बनायचे ह्याच्यासाठी की तुम्ही जर बघितलं असेल पिंपरी विधानसभेतला जर परिस्थितीने आढावा घेतला असेल तर ह्या पिंपरी विधानसभा ही नासली आहे पूर्ण। गेल्या 10-15 वर्षात आहे ना, ही बेवारस आहे पिंपरी विधानसभा। हिला कुणीच बघितलं नाही, हिच्याकडे काय नाही। इथला ना रोजगाराचा प्रश्न सुटला नाही, ना इथला आरोग्याचा प्रश्न सुटला नाही, इथला ना शिक्षणाचा प्रश्न सुटला नाही, ना इथला महिला सुरक्षित आहेत, ना इथं तुम्ही डेव्हलपमेंट कुठल्याही प्रकारचे बघा। पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर आहे, ना इथं कुठले प्रोजेक्ट्स आलेत, ना इथं कुठली डेव्हलपमेंट झाली आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जरी केला तर त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं ना, आम्ही एक सर्वे केला त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की 101% आपल्याला या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात सहभागी होऊन या जनतेची सेवा करणे भाग आहे। त्याच्यामुळे आम्हाला आमदार बनायचे। साधारणतः आमदार होण्यासाठी फार मोठी जनसंपर्क असावा लागतो आणि त्याला 5 वर्ष काम करावं लागतं। तर तुमचं ते शाहीपासून प्रकरण सुरू झालं आणि शाहीपासून तुम्ही लोकांच्या चर्चेत आला, तर तेव्हापासून तुमचं एक हे दिसतंय की तुम्ही एक मनोज गरबडे कोणीतरी आहे। परंतु ह्या 5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने कामं केलेली आहेत किंवा तुम्हाला मतदारसंघाचा इतिहास विचारला, रचना विचारली, तर त्याबद्दल काय सांगा? बघा, शाहीपासूनच नव्हे तर याच्या आधी 15 वर्ष पिंपरी चिंचवड शहरात समता सैनिक दलाच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगार, कल्चर असेल किंवा इथले सांस्कृतिक जे काही असेल या सगळ्या गोष्टींविषयी समता सैनिक दलाच्या माध्यमातून मी इथं काम केलेलं आहे। प्रत्येक गल्लीबोळाच एरियात तुम्ही जिथं म्हणाल तिथं मी पोहोचलेलो आहे या गोष्टींमध्ये। राहिली गोष्ट अशी आहे की आता इथली जी रचना आहे, इथल्या रचनेत जर तुम्ही बघितलं तर ह्या पिंपरी विधानसभेत मॅक्झिमम स्लम एरिया इथल्या सगळ्यात मोठे प्रश्न आहेत ते झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न आहेत। त्याचबरोबर इथल्या रोजगाराचे प्रश्न होते। तर ह्या सगळ्या करत असताना इथला जेव्हा ब्रेकअप आम्ही बघितला की यार इथला मतदार कोण आहे, तर सगळं SC रिझर्व्ह मतदान आहे। तुम्ही बघितलं असेल पिंपरी विधानसभेचा गेल्या वेळेसचा जर तुम्ही डेटा काढला तर त्या डेटात असं दिसतं की 3,77,000 वोटिंग आहे आणि 3,77,000 वोटिंग पैकी 1,77,000च वोटिंग पडतं आणि 49% वोटिंग पडतं। तर हे 2014चं 2019चं सेम थिंग तसंच पडतंय। जेव्हा हे आपण 49% वोटिंगचं बायफॉर्गेशन करतोय तेव्हा ते लक्षात येते सगळं वोटिंग स्लम मधलं आहे। मला एक लक्षात आलं की हा SC रिझर्व्ह मतदारसंघ असल्यामुळे बाकीचे 51% लोक मतं टाकतच नाहीयेत का, त्यांचा काही कन्सर्नच नाहीये का या गोष्टीशी, है ना, असं दिसून येतं ना। कारण तिन्ही टर्मला जर 51% लोक मतं टाकत नसेल तर त्याचा अर्थ काय होतो? जर गव्हर्नमेंट जर तुम्हाला मतदानाच्या दिवशी जर तुम्हाला ऑफिशियल सुट्टी देते, सगळं देते, ओके, लोकशाही म्हणतायत की जगातला सगळ्यात मोठा उत्सव आपल्या इथला, जगात सगळ्यात मोठी लोकशाही भारतात राहते आणि भारतात राहणारे तुमच्या दुधा मिठापासून जिथं रेट ठरतात आणि जिथून तुम्ही मतदार राजा या त्या प्रक्रियेतला, आणि हा मतदार 51% राजा जेव्हा मतं टाकत नाहीये तेव्हा खूप मला चिंता वाटली आणि असं वाटलं की बाबा 49% मतं टाकतायत आणि 49% मतं जी आहेत ही लोक गांधीजीच्या प्रेमापोटी टाकतायत। त्याचा अर्थ असा आहे की फक्त पैशावर मतं टाकतायत, है ना। तर का, तर लक्षात आलं की लोकांना चेहरा दिसत नाहीये। लोकांना चेहरा वाटतं की अरे हा पैसे वाटतं म्हणजे हाच आमदार होणार आहे, अरे हा दिसतोय म्हणजे हाच आमदार होणार आहे। तर ही सगळी चळवळ आम्ही 15 वर्ष समता सैनिक दलाच्या माध्यमातून करत होतो। न्याय, समता, स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचं समता सैनिक दलाचं ध्येय धोरणाने उद्दिष्ट आहे। हे समता सैनिक दल बाबासाहेबांनी स्थापन केले, सर्व महापुरुषांच्या विचारांना आधारित आम्ही हे काम करतोय। ते गेली 15 वर्ष ते काम चालू होतं
पण तुम्ही बघितलं असाल की कुठल्याही चांगल्या कामाला प्रसिद्धी जास्त भेटत नसते. जेव्हा शाही प्रकरण झालं तेव्हा त्या सगळ्या कामांची उजाळी आली बाहेर आणि लोकांना कळून चुकलं की हा मनोज गरबडे हा काम करतो. तर पिंपरी चिंचवड मधलं तर सगळ्यांना माहितीच होतं, पण इव्हन महाराष्ट्र आणि देशभरात तेव्हा पोहोचलं ते सगळं समता सैनिक दल आणि सगळं. साधारणतः आमदार जे होतात ते त्या पक्षाचे ते का प्रभागामध्ये नगरसेवक असतात, ते नगरसेवक त्या प्रभागामध्ये काम करतात. ओके, आपण तर वंचित बहुजन आघाडीमध्ये आता आलात आणि तुम्हाला उमेदवारी मिळाली. बरोबर. तर तुम्हाला तुमचे कुठे नगरसेवक नाहीत, कुठं बूथ बांधणी नाही असं ओके. दिसते, पण तरी पण तुम्ही कसे निवडून याल मग? बघा, भूत बांधणी आहे, नगरसेवक पण आमचे आहेत. मी तुम्हाला सांगतो नगरसेवक आमचे कसे आहेत. हे नगरसेवक फक्त निवडून आलेले, पण तुम्हाला सांगतो खरी काम करणारी जनता आमची मुलंच करतात. तुम्ही जर बघत असाल ना, झोपडपट्ट्यात जावा, कुठलाही तुमचा इश्यू छोटा मोठा रेशन कार्ड पासून असू द्यात, या गटर साफ करण्यापासून असू द्यात, आंबेडकरी चळवळीतला युवकच हा पुढे लीड येतो, काम करतो, त्याचा फॉलोअप घेतो, तो सॉल्व्ह करून देतो. हे नगरसेवक फक्त नावाला आहेत. हे फक्त पक्षाचे तिकीट घेतात, पैशावर निवडून येतात आणि 5 वर्ष त्या झोपडपट्टीकडे किंवा त्या एरियाकडे बघत बी नाहीत. तुम्ही कुठल्याही झोपडपट्टी जाऊन बाईट घ्या, लोकांना विचारा, सगळ्यांचे सेम प्रश्न आहेत. मी काय म्हणतो, नगरसेवक हे पद आहे फक्त, पण ते कामं करतात का विचारा. फक्त फंड कसा आणायचा आणि टक्केवारी कशी लाटायची एवढ्याच त्यांचा इंटरेस्ट असतो. जर त्यांचा इंटरेस्ट खरंच काम करायचं असताना तर झोपडपट्ट्या सडल्या नसतं साहेब आज, नगरसेवक असते तर, है ना. तर ही गोष्ट अशी आहे की वंचितचा जरी नगरसेवक नसला तर वंचितचा कार्यकर्ता घराघरात आहे, वंचितचा कार्यकर्ता प्रत्येक गल्लीबोळात आहे, वंचितचा समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा आहे. ही सर्व जीव तोडून काम करणारी लोक आहेत. त्याच्यामुळे आमची बूथ बांधणी 400 बूथ वरती झालेली आहे. बरं, 400 बूथ आहेत पिंपरी विधानसभेत. अगोदरच्या तुमच्या सिटिंग आमदारांनी कुठली कामं केली नाही जे तुम्हाला करायची म्हणून तुम्ही आमदार होताय? बघा, सिटिंग आमदारांनी काय कामं केली नाहीये. सगळ्यात पहिला गोष्ट आहे, सिटिंग आमदारांनी इथल्या संबंध जनतेला भेडवले SRAच्या नावाने. आज 40 वर्ष झाली ही इथल्या झोपडपट्ट्यात 50 वर्ष झाले बसलेले आहेत, है ना. मला एक सांगा, 10 बाय 10च्या खोलीत राहणारी ही आमची जनता आहे, गोरगरीब जनता आहे ना. ह्यांना तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाखाली 20-20 मजली बिल्डिंग मध्ये टाकताय आणि 270 स्क्वेअर फीट मध्ये त्यांना कोंडताय. 300 आज 2 लग्न झाल्यावरती मुलं बाळ होतात, वयात येतात, ते आल्यावरती काय गडबडी होतात त्या तुम्हाला सगळ्यांना जाणताय तुम्ही ही गोष्ट. पण आमदाराचं काम असतं की आमच्या जनतेला किती व्यवस्थित त्यांनी हँडल केलं पाहिजे, तर होत नाही. हा सगळ्यात मोठा प्रश्न इथला SRAचा, की SRA म्हणजे फक्त त्या आमदाराचं फक्त पैसे काढण्याचंच काम आहे, जनतेचं भलं बघण्याचं काम नाहीये. तिथल्या अम्युनिटीज असतील किंवा काही असतील, जे काय प्रोजेक्ट बघितले असतील ना, मी जेव्हा बघितले, जेव्हा इथल्या प्रोजेक्टचा स्टडी केला, रेम्बो म्हणून प्रोजेक्ट केलेला SRAचा, तर अक्षरशः डिटेन्शन सेंटर बनवले तिथं. तुम्ही जर मध्ये गेला ना तर तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह नाही करू शकत. एवढ्या खतरनाक पद्धतीने तिथे ती कोंडली आहेत माणसं. माणसांनी जगायचं, राहायचं की काय करायचं. तर बघा ना, उभ्या झोपडपट्टीपेक्षा आडवी झोपडपट्टी बरी होती. आमची मुलगी इकडे तिकडे गेली, कोणाच्या घरात आई जाऊन तिला पकडून तरी आणत होती. पोरग इकडे तिकडे गेलं तर त्याला शोधून तरी आणता येत होतं. 20 मजल्यावर काय करणार आहेत लोक? 20-20 मधली झोपडपट्टी. म्हणजे ही मेंटॅलिटी तुम्ही कशी तयार करताय? मी एका अधिकाऱ्याला विचारलं, SRAच्या नावाखाली तुम्हाला काय करायचं सर, नेमकं डेव्हलपमेंट काय करायचंय? व्यक्तीचा विकास करायचा का कन्स्ट्रक्शनचा आणि ठेकेदारांचा विकास करायचा? उत्तरं नव्हती त्यांच्याकडे. 300 स्क्वेअर फीट मध्ये तुम्ही राहू शकता का? नाही राहू शकत. हा सगळ्यात पहिला प्रश्न. आमदारांनी काम काय केलं? आमदारांनी काहीच काम नाही केलं सर. आज इथला व्यापारी वर्ग एवढा मोठा आहे, पिंपरीतला सिंधी व्यापारी वर्ग एवढा मोठा आहे, त्यांच्यासाठी एवढे असंख्य प्रश्न आहेत. त्यांच्यासाठी ट्रॅफिकचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी जागेचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी पूर्ण गुंडागिरीचा प्रश्न आहे ना. हे सगळ्या गोष्टीच्या कोणी सॉल्व्ह केल्याच नाहीत सॉल्व्ह. इथला तुम्ही जर बघितलं असेल, पूर्ण आता BRT चालू आहे. BRT इथं फ्लॉप गेली सर, फ्लॉप गेली BRT. नुसतं आणलं आणि ते टेंडर टाकलं तशीच येते, तिच्यावर काहीच वर्कआउट नाही झालेलं. त्याच्यामुळे किती चॉकअप झालेले आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक होत आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी करतायत. राहिली गोष्ट, ग्रेड सेपरेटर बनवले तिथल्या लोकांनी, इन आउट केलं, मग लोकांचे जीव गेलेत. हे कोणाचं असतं काम? प्रतिनिधीचं असतं काम. अच्छा, म्हणजे हे कामं केली नाहीत त्यांनी म्हणून. राहिली गोष्ट महिलांची सुरक्षा आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी एवढा निधी असतो, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. काय केलं आमदारांनी? काय नाही केलं. बरं, म्हणजे ह्या स्टँडिंग आमदारांनी म्हणजे अण्णा बनसोडेंनी काहीच केलं सगळ्यात नाही. महत्वाची गोष्ट एज्युकेशनची. मला एक सांगा, इथली ज्या शाळा आहेत, सरकारी शाळा, त्या सरकारी शाळेची पटसंख्या कमी होती म्हणून बंद पडतात. गोरगरिबांची लोकची मुलं ज्यांना शाळेत कुठं पोद्दारच्या इंग्लिश स्कूलमध्ये पाठवू शकता तुम्ही? 80,000 रुपये फी आहे 4थीच्या विद्यार्थ्याला, पाठवू शकता? नाही पाठवू शकत. तर इथली पटसंख्या होती म्हणून जर तुम्ही जर पालिकेच्या शाळा बंद करत असाल तर त्याच्यावरती रोषण अंकुश कोणाचा असला पाहिजे? इथल्या प्रतिनिधीचा असला पाहिजे, आमदाराचा असला पाहिजे, की आमची गोरगरीब नाही शिकू शकत बाबा मोठ्या मोठ्या शाळेत, है ना. 80,000 फी कोण देऊ शकणार आहे? तर हे सगळं कंट्रोल करण्याचं काम जर तिथल्या काय असू शकतं, तर ही गोष्ट करण्यासाठी आम्ही सगळा प्लॅन बनवलेला आहे आणि गोष्ट होऊ शकते, कारण ती पॉवर असते त्या हातात. बरं, ठीक आहे. तुम्ही ह्या आमदारांनी काहीच कामं केली नाही, त्यांनी काय केलं नाही तुम्ही सांगितलं. परंतु आता तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते सगळे तुमचे जातबंधू आहेत. ओके. तुम्ही ज्या समाजातून आलात त्या समाजाचे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत. बरोबर. सेवक आहेत, कोणी माजी आमदार आहेत, कोणी सिटिंग आमदार आहेत. बरोबर. हे सगळे प्रस्थापित आहेत. ओके. आणि तुम्ही या प्रस्थापितांच्या पुढे तुमचा कसा निभाव लागेल? तुम्ही कसे निवडून याल? तुम्ही आता बोललात की ते गांधी वगैरे, त्यांच्याकडे गांधी भरपूर आहेत.
कसं निवडून याल तुम्ही? निवडून यायचं क्षण हेच आहे बघा, आजपर्यंत केलेली कामं आहेत. दुसरी गोष्ट, सध्या बाळासाहेब आंबेडकर जे महाराष्ट्रभर आणि देशभर सांगतायत, बाळासाहेबांचे विजनचे व्यक्तीचा विकास असावा आणि देशाचा असावा. ही जी विचारधारा आहे ही तळागाळात पोहोचवून त्याचं मतात रूपांतर करणं. आम्ही एक स्लोगन पण तयार केलेली आहे, दाबा सिलेंडर आणि हाकला दलिंदर. कारण काय, या प्रस्थापितांकडे पैशाशिवाय दुसरं काहीच नाहीये. ह्यांच्या व्यक्तीच्या विकासासाठी यांच्याकडे कुठलाच विचार नाहीये. राहिली गोष्ट, हे प्रस्थापित जरी माझ्या पुढे बलाढ्य असले तर यांना पाणी पाजायची ताकद माझ्याकडे आहे. ही ताकद कशी आहे? आमची भूतबांधणी झालेली आहे. आम्ही फंड पण उभा केला, आमच्याकडे आहेत, पैसे पण आहेत, करोडोनी पैसे आहेत आमच्याकडे. आमची जनता लाचार नाहीये, पैसे घेणार नाही कोणाकडनं, ती पैसे देते मला, ती पैसे देते. फंड पण आमच्याकडे भरपूर आहे. तर निवडून येऊ ही आमची 100% गॅरंटी तर आहेच आहे. त्याचबरोबर ह्याचं आम्ही स्ट्रक्चर वाईज पूर्ण नियोजन केलेलं आहे. आमच्यासोबत खूप साऱ्या संस्था काम करतायत, खूप आमचे युवक आहेत सोबत. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आम्ही निवडून नक्कीच येणार आहे. शक्यता पण नाही, निवडूनच येणार आहे आम्ही. कारण काय झालंय, एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगतो बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल, हा मतदारसंघ राखीव आहे अनुसूचित जातीसाठी. ह्या राखीव मतदारसंघावरती 2 आमदार, एक माजी आमदार, एक आमदार आहेत स्टँडिंग आणि एक नगरसेविका आहेत. ह्यांना लाजा वाटल्या पाहिजे. राखीव मतदारसंघातून तुम्ही राष्ट्रवादीच्या कोट्यातनं तिकीट मागून फॉर्म भरताय, त्याचं का बोलतोय मी? लाजा वाटल्या पाहिजेत. कारण ह्या आरक्षणाला विरोध करणारी ही राष्ट्रवादी आहे. ह्या आरक्षणाच्या वर्गीकरणाला सपोर्ट करणारी राष्ट्रवादी आहे. येणाऱ्या 4थ्या पिढीचं वाटोळं करणारी राष्ट्रवादी आहे. मला सांगा, हे सगळं होत असेल तर कसं सहन करणार? आम्ही गप्प बसायचं? लढणार, आम्ही लढणार आणि जिंकून पण येणार. कारण ह्यांना काय फक्त राष्ट्रवादीचं तिकीट घ्यायचं आणि आमदार बनायचं. त्यांना जनतेची सेवा करायची असती तर साहेब हे लोक गेले नसते तिथं. मला सांगा, आरक्षणाचा मुद्दा कळीचा मुद्दा आहे आजचा, है ना? सगळ्या समाजाला, मराठा आरक्षणाला सुद्धा बाळासाहेब आरक्षण देऊ शकतात. एससी ओबीसी साठी बाळासाहेब 84 पासून झटतायत. एससीच्या आरक्षणाला आज धोका आला. एससी मध्ये 69 जाती आहेत. मातंग समाजाला सुद्धा आता पुढे जाऊन कळेल की आपल्याला किती धोका आहे या सगळ्या गोष्टींचा. या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर लोकांना लक्षात आलेला आहे की काय चूक होतीये आणि लोक सुज्ञ आहेत, जनता सुज्ञ आहे, जनता योग्य तर कौल देऊ शकते. बरं, आता हे तुम्ही ह्या आमदारांनी काही केलं नाही, तुमचं सगळं प्लॅन आहे. तुमचं निवडून आल्याच्या नंतरचं व्हिजन काय, तुम्ही काय करणार आहात? निवडून आल्याच्या नंतरचं व्हिजन जे असं आहे, सगळ्यात पहिली पिंपरी विधानसभा जी आहे एससी राखीव आहे. तिथल्या मतदारसंघातनं सगळ्यात मोठा पहिला इथला घरांचा प्रश्न तो मी सोडवणार आहे. त्या घराच्या प्रश्नांबाबतीचं मी एक ब्ल्यूप्रिंट बनवलेली आहे, ती माझ्या जाहीरनाम्यात येईलच. राहिली गोष्ट दुसरी आहे की मी इथल्या पोरांमध्ये एवढं टॅलेंट आहे, त्यांच्यासाठी कल्चर आणि स्पोर्ट अकॅडमी मी काढणार आहेत मोठ्या मोठ्या, जेणेकरून पिंपरी विधानसभेतील प्रत्येक 5 वर्षात कमीत कमी 50 ते 100 IPS IAS मोठ्या मोठ्या कलेक्टर लेवलला गेली पाहिजेत. निदान पोलीस शिपायापासून त्या सगळ्या पदावरती मुलं गेली पाहिजेत. त्यांच्यासाठी 100% हा प्रयत्न करणार आहे. कारण आमची पिढी ही स्टँडर्ड लेवलला गेली पाहिजे. पिंपरी विधानसभेतली लोक फक्त काय हाऊसकीपिंग काम करण्यासाठी नाहीयेत, है ना? ती उच्च कशी बनतील, त्याच्याबरोबर त्यांना उद्योजक कसं बनवता येईल त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. कारण उद्योजक ही काळाची गरज आहे. कारण आता तुम्ही बघितलं असेल, आरक्षण प्रत्येक गोष्टीतलं काढलं जात आहे, प्रायव्हेटायझेशन होत आहे. तर ही सगळे विजन घेऊन आम्ही पुढे जातोय. मतदार आहेत आणि तुम्ही आता एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे जाणार आहात, तर तुमच्या मतदारांना काय आव्हान असणार आहे? मतदारांना आव्हानच आहे की बळी पडू नका, तुम्ही आमिषांना बळी पडू नका. तुमच्या भविष्याचा, तुमच्या लेकराबाळांचा विचार करा. कारण बघा, 500 रुपयाचं तुम्ही एक दिवसात खाऊ शकता. मटण्याच्या बोट्यासाठी, कागदी नोटासाठी, दारूच्या घोटासाठी तुम्ही जर विकलं जाल तर तुमची पिढी विकताय. बाबासाहेब म्हणताय, मीठ मिरचीसारखं तुमचं मत विकू नका, तुमच्या आई बहिणीची इज्जत विकल्यासारखी असते. हे वाक्य तुम्ही रिपीट करून करून किती बोचट करणार आहेत? म्हणजे बाबासाहेबांचा विचार जो जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, शासन करते जमात बनायचंय. हे बनायचं का नाही तुम्ही यावेळेस विचार करा. अभी नाही तो कभी नाहीये. मी प्रत्येक मतदाराला सांगतो, मी फक्त कुठल्या एका जातीच्या एका धर्माच्या मतदाराला नाही सांगत आहे. तुम्हाला प्रत्येक जाती धर्माच्या मतदाराला, प्रत्येक वयोगटातल्या मतदाराला माझे हे सांगणं आहे, तुम्ही एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन बघा. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत या मनोज गरबडेंना तुम्ही संधी देऊन बघा. या संधीचं सोनं करून तुम्ही नंतर छाती ठोकून म्हणू शकाल की माझ्या मतामुळे हा आमदार निवडून आलाय. एवढंच मी तुम्हाला आवाहन करू शकतो. मनोजजी, आपण अत्यंत तुमच्या प्रचाराच्या घाईतून आम्हाला वेळ दिला आणि आपण जागृती न्यूजवरती रोखोक आणि परखड अशी मतं मांडली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.